King, king, king. Maker, maker, maker. आवाज कोणाची पण असू दे, कोणाची पण असू दे, कोणाची पण असू दे. रुबाब फक्त, रुबाब फक्त, रुबाब फक्त. आमचा, आमचा, आमचा. King maker, king maker, king maker, king, 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 king. Maker. जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बर्थडे व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. तर आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल. व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे. असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या फ्रेंडचा किंवा तुमचा स्वतःचा, तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू, कारण की जी स्टेप असते ती खूप इम्पॉर्टंट असते. तर व्हिडिओला पूर्ण बघा. आणि आता जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत, तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा तुम्ही सिम्पली प्ले स्टोरवरून पण डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी इथं अपलोड करत असतो. आणि टेलिग्रामवरती जे मी काइनमास्टर यूज करतो ते पण इथं वरती पिन करून ठेवलेलं आहे. तुम्ही सिम्पली या पिनच्या मेसेजवरती क्लिक करून डायरेक्टली काइनमास्टरवरती पोहोचून काइनमास्टर डाउनलोड करून घेऊ शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. का तुम्हाला टेलिग्रामची आय डी स्क्रीनवरती दिसत आहे, लगेच जॉईन व्हा. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण तुम्हाला पर्सनली काही बोलायचं असेल किंवा तुम्ही इंस्टाग्रामला आपल्याला फॉलो नसेल केले अजून, तर फॉलो करा. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इन्स्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. त्यावरती तुम्ही काही क्वेश्चन असतील तर ते पण मेसेज करून विचारू शकता. आणि तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही, ते अगदी फ्रीमध्ये असतं. तर खाली तुम्हाला लाल कलरचं बटन दिसत असेल, फक्त त्याला व्हाईट करून टाका. त्यावरती एकदा क्लिक करा सबस्क्राईब नावाच्या बटनावर. तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया. ओके, तर गाईज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर प्लसचा आयकॉन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आणि 1.1 हा 3 नंबरचा रेशो सिलेक्ट करायचा आहे. रेशो सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय, इथं तुम्हाला ज्या PNG यूज दिलेल्या आहे मी टेक्स्ट PNG, त्या तुम्हाला इथं यूज करून टाकायचे आहे. तर सगळ्यात पहिले ही PNG यूज करायची, त्यानंतर एक आणखीन, आणि त्यानंतर तुम्हाला हा एक आणि ही एक, असे 4 टेक्स्ट PNG तुम्हाला इथं ॲड करायचे आहे. ठीक आहे, या ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्या PNGला थोडंसं झूम करायचं आहे. ठीक आहे, तर कैची साईडच्या ऑप्शनवर असं झूम करून घ्यायचं आहे. ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर इथं तुम्हाला या PNGवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या सेकंड नंबरच्या PNGवरती क्लिक करायचं, हिला पण असं झूम करून घ्यायचं. ठीक आहे, तर मी सगळ्या PNG झूम करून घेतो. तर PNG झूम केल्याच्या नंतर करायचं काय, तुम्हाला इथं PNGवरती क्लिक करायचं, क्लिक ग्राफिक्सवरती जायचं आहे. बघू शकता इथं क्लिक ग्राफिक्सवरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक ग्राफिक तुम्हाला ॲड करावं लागेल. बघू शकता ही वाली ओरल लाईनची ही तुम्हाला क्लिक ग्राफिक डाउनलोड करायची आणि या नंबरमधली तुम्हाला एक नंबरची इथे ॲड करायची. त्या 2 नंबरच्या PNGवरती टेक्स्ट PNGवरती क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला 2 नंबरची ॲड करायची. ठीक आहे, बघू शकता किंवा तुम्ही यामधली तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही ॲड करू शकता. तर मी सिम्पली इथं 3 नंबरची ॲड करतो आहे. त्यानंतर आपल्याला 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. ठीक आहे, क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं क्लिक ग्राफिक्सवरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला बघू शकता ही वाली एक ट्रान्झॅक्शन ग्राफिक तुम्हाला ॲड करावं लागेल आणि ही तुम्हाला बीट स्कॅनमधून ॲड करायची. ठीक आहे, तर ही तुम्हाला काइनमास्टरमध्ये नाही तर तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला काइनमास्टरचा लोगो दिसेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही यामध्ये ॲड करून घ्यायची. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, इथं तुम्हाला सगळ्यात पहिले ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि जो आपला ॲडिओ आहे तो ॲडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा यामध्ये, म्हणजे आपल्याला ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, इथं बघू शकता आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर ह्या ज्या PNG आहे टेक्स्ट PNG हे आपल्याला फक्त 3 सेकंदापर्यंत ठेवायच्या पुढल्या. ठीक आहे, त्यानंतर ही बघू शकता ही एक PNG इथं आपल्याला 6 सेकंदापर्यंत असं ठेवायचं आहे, 6 सेकंदाच्या दरम्यान. तर आपण एकदा थोडंसं ऐकून घेऊया, त्यानंतर आपल्याला इथं बीटनुसार ॲड करायचं असेल. ठीक आहे, तर इथं आपल्याला प्लसचा आयकॉन दिसत असेल, यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आणि इथं बघू शकता हे वाला तुम्हाला ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे गेट मोडच्या ऑप्शनवरती जाऊन हा ट्रान्झॅक्शन तुम्हाला डाउनलोड करायचं आणि यामधलं एक नंबरचं तुम्हाला इथे ॲड करून घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि थोडंसं पुढं सरकवायचं आहे. त्यानंतर एकदा प्ले करून बघूया. आता थोडंसं अजून पुढं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला इथं पण परत यावरती क्लिक करायचं आणि इथं पण हे 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर आपल्याला ही जी
PNG आहे ही आपल्याला 13 सेकंदापर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे 13 सेकंदाच्या आसपास आपल्याला घेऊन टाकायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, इथं तुम्हाला मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये गेल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुम्हाला जे इमेजेस ॲड करायचे व्हिडिओमध्ये ते इमेजेस तुम्हाला इथं बघू शकता. शेवटपर्यंत जे ऑडिओ आहे त्या ऑडिओपर्यंत आपल्याला इथं ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली मी तर त्याआधी आपल्याला एक सेटिंग करायची, तर सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगवरती जायचं आहे आणि तर तुम्हाला फोटो क्लिप्सवरती जाऊन तुम्हाला ही जी फोटो क्लिप्स आहे 0.5च्या थोडीशी पुढे 1 पॉईंट पुढं सरकवायची फक्त. बघू शकता एकदम परफेक्टपणे, तेव्हाच तुमचे फोटो जे बीटनुसार निघेल. ठीक आहे, तर एवढे तुम्हाला ॲड करायचे आणि मीडियाच्या ऑप्शनवर जाऊन जे पण फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे ते फोटो ॲड करायचे. तर मी सिम्पली काही फोटो ॲड करून घेतो आता. ठीक आहे, तर बघू शकता मी फोटो ॲड करून घेतलेले आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय आहे, इथं फोटोच्या आयकॉनवर फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं, क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला कॉल मी डी जे आहे तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनबद्दल तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे, सिम्पली यामधलं आपल्याला करायचं काय, हा DJ कॉल मी डी जे हा इफेक्ट तुम्हाला इथं याच्यामध्ये भेटणार नाही काइनमास्टरमध्ये. हा बीट स्कॅन ॲपमधून तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे. यामधला आपल्याला 2 नंबरचा जो व्हिडिओ ट्रान्झॅक्शन ग्राफी आहे ती आपल्याला इथं ॲड करायची आणि सगळ्या फोटो जेवढे फोटो असतील तुमचे त्या सर्व फोटोंवरती फक्त आपल्याला फक्त 2 नंबरचा जो कॉल मी डी जे मधला इफेक्ट आहे तो आपल्याला ॲड करायचा. जेवढे तुमचे फोटो असतील तेवढ्या सर्वांवरती फक्त आणि फक्त हाच तुम्हाला ॲड करायचा आहे आणि हाच ॲड करा. तेव्हाच तुम्हाला जे बीटनुसार फोटो आणि एकदम परफेक्टपणे हा व्हिडिओ बनून जाईल. तर हाच तुम्ही ॲड करा. ठीक आहे, आणि व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवरती पहिल्यांदा असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल. आणि तुम्हाला काही एडिटिंगबद्दल क्वेश्चन असतील किंवा कोणती स्टेप कळाली नाही तर ते पण तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते पण तुम्ही आपल्याला नक्की सांगू शकता. आणि इंस्टाग्रामला तुम्ही अजून फॉलो नसं केलं तर नक्की फॉलो करा. त्यावरती मी तुम्हाला जे लगेच रिप्लाय देत असतो. तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तर इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लगेच जाऊन फॉलो करा. ठीक आहे, आणि व्हिडिओला लाईक पण नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला मी अशा प्रकारे सगळ्या फोटो सगळ्या फास्टमध्ये हा इफेक्ट ॲड करून घेतो. तर मी थोडासा व्हिडिओ स्किप करतो कारण की तुम्हाला जे व्हिडिओ म्हणजे मोठा होईल. तर मी आता सगळ्या फोटोवरती जे ॲड करून घेतो आणि नंतर तुम्हाला पुढली स्टेप सांगतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी सगळ्या फोटोवरती जे ग्राफिक आहे कॉल मी डी जे मधला तो ॲड केलेला आहे. त्यानंतर करायचं काय, व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. सिम्पली सगळ्यात पहिले बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. कैची साईजच्या ऑप्शन फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. याला स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर सिम्पली मी तो व्हिडिओ ॲड करून घेतो. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपल्याला इथं जिथं आपले फोटो निघत आहे तिथे यायचे आणि तिथं आपल्याला हा व्हिडिओ ॲड करायचा. ठीक आहे, हा पुढे ॲड झालेला आहे, सॉरी. जिथं आपले फोटो निघत आहे तिथे यायचं आहे आणि तिथं आल्याच्या नंतर हा व्हिडिओ आपल्याला इथं ॲड करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि याला कैची साईजच्या ऑप्शनवर याला फुल स्क्रीन करून घेऊन टाकायचं आहे आणि बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आणि याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक PNG दिलेली आहे तुम्हाला, टेक्स्ट PNG विटनेटची PNG सॉरी ती PNG तुम्हाला ॲड करायची इथं बघू शकता. आणि याला कैची साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर इथं आपल्याला थोडंसं वरती सरकवायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. ओके करायचं आहे. ओके केल्याच्या नंतर परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आणि इथं तुम्हाला एक बड्डेची टेक्स्ट PNG ती तुम्हाला ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG आहे आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर ही PNG तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करायची अशा प्रकारे. इथं बघू शकता परफेक्टपणे. आणि हिची जे आपण ॲड केलेलं PNG आहे यांची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे. त्यानंतर करायचं काय, आपली जी PNG आहे हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपल्याला 3 डॉटवर जाऊन याला बिग टू फ्रंट करायचं. ठीक आहे, बिग टू फ्रंट केल्याच्या नंतर हा जो व्हिडिओ आहे आपला बघू शकता शेवटपर्यंत नाही तर आपल्याला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जायचं आहे आणि याचं एक डुप्लिकेट करून टाकायचं. डुप्लिकेट केल्याच्या नंतर याची एक व्हिडिओ आपल्याला पुढं असं ॲडजस्ट करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता. तर हा व्हिडिओ इथं शेवटपर्यंत चालला जाईल. ठीक आहे, त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या एक नंबरला इथं परत लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. आणखीन तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. याला कैची साईजच्या ऑप्शन फुल टू स्क्रीन करायचं. इथं खाली ब्लेंडिंगवरती यायचं आणि याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर इथं जिथपर्यंत आपले फोटो आहे फोटो नाही तिथपर्यंत यायचं आणि याचा जो समोरील पार्ट आहे आपल्याला कट करून टाकायचा. ठीक आहे, अशा प्रकारे हा व्हिडिओ तो इथपर्यंतच ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत व्हिडिओच्या नंबरला यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG ॲड करायची आणि कैची साईजच्या ऑप्शनवर फुल टू स्क्रीन करायचे
आणि इथे जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, तर अशा प्रकारे घेऊन टाकायची. त्यानंतर इथं तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. त्यानंतर करायचं काय, इथं तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच कोणी आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशीच नवीन व्हिडिओचे एडिटिंगचे ट्युटोरियल घेऊनच असतो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.